नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की ज्या अनाथाश्रमामध्ये राघव, मधू आणि काकू ह्या मेडिकल केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आलेले असतात आणि त्या अनाथाश्रमामधून त्यांनी वंशला सुद्धा दत्तक घेतलेले असते, म्हणून ते त्या अनाथाश्रमामध्ये कायम येत असतात आणि लहान मुलांना खूप काही गिफ्ट्स, खाऊ हे घेऊन येत असतात आणि त्यांची सेवा करत असतात। तर लगेच सिंधूसुद्धा तेथे पेपरमध्ये जाहिरात वाचते आणि त्याच अनाथाश्रमामध्ये डॉक्टरचा ही जॉब करण्यासाठी आलेले असते। तर तेथील ज्या काही अनाथाश्रमाच्या मॅडम असतात तर तेथील हॉस्पिटलला त्यांनी एक चांगली डॉक्टर म्हणून सिंधूची नियुक्ती केलेली असते। तर काकूला हे समजते आणि काकू म्हणते की तुम्ही ज्या काही डॉक्टरांची निवड केली त्याच डॉक्टर ह्या मेडिकलचे उद्घाटन करतील। तर जेव्हा त्यांच्या सिंधू समोर येते तर काकू सिंधूला बघून त्या मॅडमवर रागवते आणि तुम्हाला अशी कोणतीही डॉक्टर भेटली नाही का दुसरी, तुम्ही या मुलीची नियुक्ती का केली? तर सिंधूला वाईट वाटते आणि सिंधू तेथून जायला निघते। तर राघव म्हणतो की काकू, सिंधू वाईट नाही, सिंधू एक चांगली डॉक्टर आहे, याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि तू सिंधूला असे बोलू शकत नाही कारण सिंधूने आपला कोणताही खर्च न घेता आपल्या वंशचा इलाज केला एका आईच्या ठिकाणी असून। तर तू असे सिंधूला कसे बोलू शकते? तर राघव काकूला समजावतो आणि सिंधू जात असते तर सिंधूला अडवतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू, जशी वंशची अवस्था झाली तशी या अनाथाश्रमातील इतर मुलांना ते त्रास नको भोगायला, कारण तू जर इथे असतील तर अशा अनाथ बालकांना तुझी सेवा मिळेल आणि खूप काही त्यांच्यावर उपचार होऊन ते व्यवस्थित होतील। जी वेळ वंशवर आली ती वेळ ह्या अनाथाश्रमातील मुलावर यायला नको। तर सिंधूला समजते की राघवने वंशला या अनाथाश्रमातून दत्तक घेतलेले आहे, कारण आत्तापर्यंत सिंधू समजत होती की वंश हा मधू आणि राघव यांचा मुलगा आहे, पण तसे काही नसते। राघव म्हणतो की सिंधू, जसे तू माझ्यापासून एका वंशला घेऊन गेली तर देवाने माझ्या मिठीत येण्यासाठी दुसऱ्या वंशला पाठवले, म्हणजे वंशला मी अनाथाश्रमातून दत्तक घेतलेले आहे आणि ही जे काही मी तुला सत्य सांगितले ते वंशला तू कधीच कळून देऊ नको, कारण त्याच्या मनाला खूप वाईट वाटेल आणि हे आपल्या दोघांमध्येच राहील आणि हा जॉब तू स्वीकार सिंधू, म्हणून राघव कडकडीची विनंती सिंधूला करत असतो। तर सिंधू सुद्धा राघवचे ऐकते आणि तो जॉब स्वीकारण्यासाठी तयार होते। तेव्हा सिंधू ही जात असताना मागे येते आणि अनाथाश्रमातील तो जॉब ती स्वीकारते। तेव्हा सिंधू आणि राघवला एकत्र येताना पाहून काकूचा मात्र जळफळाट होतो आणि ती मधूला म्हणत असते की राघवची पहिली बायको आलेली आहे आणि आता ह्या सिंधूचं काही खरं नाही, ती राघवला तुझ्यापासून केव्हाच हिरावून घेईल। तर मधू ही आता नेमकं चांगली झालेली असते, पण सिंधू आणि राघवला एकत्र बघून मधूच्या डोक्यात सुद्धा विचार येतो। त्यानंतर इकडे उद्घाटनाची जी काही ही सर्व व्यवस्था आहे ती केलेली असते आणि सिंधू आणि राघव आपल्या हाताने ती उद्घाटन करतात। त्यानंतर इकडे जी काही राखीची मुलगी असते आणि त्या राखीच्या मुलीला थोडे सुद्धा संस्कार नसतात, कायम सिगरेट, तंबाखू वगैरे काही ना काही ती असे करत असते आणि राखी ही बाहेर गावासाठी उपचाराला गेल्यामुळे राखीची मुलगी ही सध्या रत्नपारखी कुटुंबात राहत असते, पण ती कुणाशीही नीट वागत नसते, कारण तिला सिंधूचा खूप असा मिळता-जुळता स्वभाव खूप आवडलेला असतो आणि काकू बरोबर तर ती थोडीसुद्धा चांगली राहत नसते, कायम उद्धटपणा आणि असे कोणतेही संस्कार तिच्या अंगात नसतात, तर ती कुणाचे कधी ऐकत सुद्धा नसते। सिगरेट पिणे हा तिचा एक शौक असतो आणि क्लबमध्ये ती एका ठिकाणी गेलेली असते, तर त्या क्लबमध्ये खूप काही असे व्यसन तिला लागलेले असतात आणि तेथे हॉटेलमध्ये एक मुलगा राखीची मुलगी जी काही असते तिला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुला मी एक खूप मोठी मॉडेल बनवेल असे तिला खूप काही असे स्वप्न दाखवत असतो। तेवढ्यात तेथे कमिशनर साहेब असतात, राघवला त्यांचा फोन येतो आणि त्या हॉटेलवर त्यांना आणि त्या क्लबमध्ये एक खूप मोठी अशी ड्रग ही डील होणार असते आणि याची सर्व काही फॉर्मॅलिटीज आहे त्या राघवला मिळतात आणि कमिशनर साहेब म्हणतात की तू टीम घेऊन लगेच तेथे पोहोच, कारण एक खूप मोठी अशी घटना तेथे घडणार आहे। तर राघव लगेच आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन तेथे त्या क्लबवर आपला छापा टाकतो। तर राखीची जी काही मुलगी असते ती तेथेच असते। राघव म्हणतो कोणीही इथून हलण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि जर कोणी इथून पळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई होईल।
तर जी काही राखीची मुलगी असते ती खूपच घाबरते आणि राघवला पाहून राघव मामा येते कसा म्हणून तिला आणखीनच टेन्शन येते। तर ती एका खुर्चीखाली जाऊन लपते आणि राघव तोपर्यंत तिकडे त्याचे लक्ष असते तोपर्यंत ती बाहेर पळण्याचा प्रयत्न करते। तर जी काही पोलीस ही सहकारी असते ती तिच्या मागे पळण्याचा प्रयत्न करत असते कारण तिने बघितलेले असते। तर राघव लगेच मॅनेजरला बोलवतो आणि CCTV फुटेज मला ओपन करून दाखवा असे सर्वांना सांगतो। तर लगेच त्या कॅमेऱ्यामध्ये त्याला ती मुलगी दिसते तेव्हा ती मॅडम म्हणते जर ही मुलगी माझ्यासमोर आली तर मी तिला नक्की ओळखेल। तर पोलीस त्या राखीच्या मुलीमागे पळत असतात आणि त्याच वेळी सिंधू एका रिक्षातून अनाथ आश्रमातून घरी जात असते। तर रिक्षात येते स्टॉप असते तर लगेच राखीची मुलगी सिंधू ज्या रिक्षामध्ये असते त्याच रिक्षामध्ये ती बसते। अवनी जेव्हा सिंधूकडे बघते तेव्हा सिंधूने तिच्या बर्थडेसाठी जे काही सेलिब्रेशन केलेले असते ते सर्व अवनीला आठवते आणि अवनी लगेच म्हणते की सिंधू मामी तुम्ही का? तर मात्र सिंधूने अवनीला ओळखलेले नसते कारण लहान असते आणि तोपर्यंत तिने नंतर बघितलेले नसते। तेव्हा अवनी म्हणते की मी तुमची राखीताई आणि योगेश सर यांची मुलगी। तर अवनीला बघून सिंधूला खूप आनंद होतो। पोलिस अवनीच्या मागे असतात आणि त्या रिक्षात ते सर्व चेक करत असतात। तर अवनी खूपच घाबरते आणि त्या रिक्षावाल्या ड्रायव्हरला म्हणते लवकर चला दादा कारण खूप काही असा वेळ झालेला आहे। तर अवनीला इतके घाबरलेले पाहून सिंधू विचारते की अवनी बाळा काय झाले? तर अवनी सांगू लागते की मी फक्त माझे फोटो शूट करण्यासाठी त्या क्लबमध्ये गेले होते आणि त्या ॲक्टरवर मी बोलत होते बाकी मी काहीच केलेले नाही आणि मला काहीच माहिती नाही पण पोलीस माझ्या मागे लागलेले आहे। सिंधू म्हणते की अवनी तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे। सिंधू म्हणते की अवनी तू पळून का आलीस? राघव मामाला जर व्यवस्थित सर्व सांगितले असते की मी तेथे कशासाठी गेले होते तर त्यांनी तुझी मदतच केली असती। तर अवनी म्हणते की नाही त्या घरात सर्व काही राक्षस राहतात मला त्या घरात कोणी समजूनच घेत नाही आणि कुणाबरोबर माझे व्यवस्थित जमत सुद्धा नाही। तर सिंधू प्रेमाने अवनीला सर्व काही समजून सांगते। अवनी म्हणते त्या घरात फक्त राघव मामाच असं आहे तो मला समजून घेतो पण मी आता त्या घरात परत जाणार नाही। सिंधू म्हणते की त्या घरातले जे काही मोठे आहे अवनी बाळा ते तुझ्या संस्कारासाठीच तुला सांगतात आणि तुझ्या भल्यासाठी। अवनी म्हणते की नाही। तेव्हा सिंधू म्हणते की मी समजून सांगेल आणि मी तुला त्या कुटुंबात परत पोहोच करते। तेव्हा रत्नपारखी घरासमोर जेव्हा सिंधू अवनीला घेऊन येते तेव्हा सिंधूला सर्व काही हे राघव बरोबरचे क्षण आठवतात। अवनी म्हणत असते की सिंधू मामी आतमध्ये चल। तर सिंधू म्हणत असते की नाही आता या घराशी माझे कोणतेही नाते राहिलेले नाही आणि मामा आल्यानंतर तुम्ही त्यांना सर्व काही व्यवस्थित समजून सांगा ते सर्व समजून घेतील। तर अवनी म्हणते की सिंधू मामी ठीक आहे पण तू मला परत भेट। तेवढ्यात राघव येतो आणि राघव सिंधूला तेथे बघून सिंधूला विचारतो की सिंधू तू येथे काय करतेस? तर लगेच सिंधू सांगू लागते की अवनी आत्ता आतमध्ये गेली आणि ती मला रोडमध्ये मध्येच भेटली। संध्याकाळ झाली म्हणून असे वाटले की तिला एकटीला सोडू नये म्हणून घरी सोडावे आणि योगायोग आमची भेट झाली होती। तेव्हा सिंधू म्हणते की या घरात मी कधीही उंबऱ्यावर पाय ठेवणार नाही। तर त्याच वेळेस जी काही ही राशी असते ती वंशबरोबर तेथे रत्नपारखी कुटुंबात राघवानी जे काही आणखीन कोणाचे तरी फंक्शन असते तेथे कार्यक्रमासाठी आलेले असते आणि सिंधूला त्या घरात येण्यासाठी राघव आणि मधू आणि राशी वंश मिळून एक प्लॅन करतात आणि सिंधूला शेवटी रत्नपारखी कुटुंबात यावेच लागते। तर आता रत्नपारखी कुटुंबात सिंधूची कशी एंट्री होते आणि सिंधूसमोर कोणते सत्य येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।